स्वामी समर्थ आणि जय शिवराय। तर मैत्रिणींनो, माझा आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे बरं का, आणि जरा गमतीशीर पण आहे। तुम्हाला पण हा प्रश्न पडत असेल, पण कोण काय बोलतच नाही, है की नाही? मग आपण कधी काय बोलतच नाही हो ह्याच्याबद्दल। त्याच्यामुळे का नाही मी जरासं ह्याच्याबद्दल आज थोडंसं बोलणार आहे। तर काय झालंय मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे आपण रोजच टी व्ही बघतोय, आणि टी व्ही आणि टी व्हीतल्या मालिका आणि आपल्या मराठी मालिका त्या आपल्याला लई म्हणजे लई जवळचा प्रश्न होय की नाही। आपल्याला जो काही थोडासा कामातनं ह्याच्यात त्याच्यातनं वेळ मिळतोय की नाही, आपण त्या वेळी काय करतोय, टी व्हीच्या पुढं बसतोय, आणि टी व्हीच्या पुढं बसल्या बसल्या पहिला मराठी चॅनल लावायचं आणि आपल्या मालिका कुठं लागल्यात ते बघायचं। आणि आपल्याला आपल्या जेवणाच्या वेळासुद्धा लक्षात नसतात मैत्रिणींनो, तेवढं आपली ही मालिका किती वाजता लागणार आहे आणि ती मालिका किती वाजता लागणार आहे हे आपल्याला माहीत असते का नाही? तुम्ही नक्की सांगा बरं, होय का नाही? मी खोटं बोलालोय काय, नाही का नाही? मग काय झालं माहिती आहे का मैत्रिणींनो, असं मला लय दिवस झालं असं मनात, आता दररोज का नाही एक मालिका संपत्या, एक मालिका नवीन येत्या, एक मालिका संपत्या, एक मालिका नवीन येत्या। मला असं वाटलंय मैत्रिणींनो, रोज तेच 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 मालिका तर नवीन यायला लागल्यात, त्याच्या कथा पण चांगल्या असतात बरं काय, आवडायसारख्या, पण काय बरं काय होते काय कोणास ठाऊक, तेच 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 हिरो हिरोईन तेच तेच तेच, ते आत्या मामा मामी काका काकू सगळं परत परत तेच 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 हिरोईन। तुम्हाला काय वाटते बरं, तेच तेच कलाकार असतात होय की नाही? नवीन चेहरे काय नसतातच असं का नाही मैत्रिणींनो? तेच 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 स्टोरी असतात, एक कुठल्या तरी दुसऱ्या चॅनलवर असतात त्या स्टोरीज, जरासं काहीतरी फेरफार करायचं आणि ती परत स्टोरी येत्या, आणि परत दुसऱ्या चॅनलवरच्या काहीतरी असतात त्या स्टोरी हिंदी बिंदीतल्या, जरा काहीतरी फेरफार करायचं आणि परत त्या स्टोरी येतात, तेच तेच स्टोरी पण म्हणजे जे पहिलं बघून गेलेलं असते, आता ह्याच्या पुढं काय घडणार आहे, आता कोण काय करणार आहे हे आपल्याला पहिलाच माहीत असते, आणि नका तसंच घडत पण जाते ते, फक्त काय जरासं त्यांचं सीन वगैरे दाखवायचं जरासं वेगळं असतं एवढंच। तर मला तर नाही मैत्रिणींनो, मालिका तर आवडतात, मला चांगल्या वाटतात, बघायचा काय प्रश्नच नाही, पण का नाही तेच 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 चेहरे बघून का नाही मला काय वाटतं याच्याबद्दल, बरोबर आहे की नाही? काय झालं माहिती आहे का मैत्रिणींनो, आपल्याला एक ठीक आहे हो, आपण बघतोय, आपण घरात बसून बघतोय ते, पण त्या क्षेत्रात काम करणारी जी लोक असतात का नाही, त्या क्षेत्रात जे स्ट्रगल करणारे जे कलाकार असतात का नाही, त्यांचं काय मैत्रिणींनो, त्यांचं कसं होत असेल बरं? त्यांनी किती स्ट्रगल करतात या क्षेत्रात यासाठी, त्यांची स्वप्न असतात मैत्रिणींनो, या स्वप्नांसाठी त्यांनी घरदार सोडून एक एक जण आलेले असतात, एवढं स्ट्रगल करत असतात। बरोबर आहे, ह्याच्यामध्ये टॅलेंट पण महत्त्वाचं आहेच, टॅलेंट तर पाहिजेच, ते बरोबरच आहे, पण एकदा संधी तर द्यायला पाहिजे की नको? तुम्हाला काय वाटते बरं, संधी द्यायला पाहिजे की नको? जरा नवीन नवीन चेहऱ्यांना नवीन नवीन स्टोरीमध्ये संधी मिळाली की त्यांचं टॅलेंटसुद्धा आपल्याला सुद्धा दिसते, आपल्याला पण त्यांचं काम आवडू शकतोय, मग ती चेहरेसुद्धा पुढे येऊ शकतात, त्यांना सुद्धा संधी मिळू शकतात, हे बरोबर आहे का नाही मैत्रिणींनो? मग हे जे जी लोक ही सिरियल काढतात, मालिका काढतात, त्याने असा विचार का करत नाहीत बरं, आपल्या मालिका हिट होण्यासाठी? हिट तर होत्यात सोडा, त्यात काही प्रश्नच नाही, आपल्याला माहीत असते जे कलाकार आहेत ते चांगलेच आहेत, ते नक्कीच त्यांच्यामुळे मालिका हिट होणार हे आपल्याला माहीतच असते, पण त्यांनी जरा असं काय विचार करत नाही मैत्रिणींनो, जे स्ट्रगल करणारे जे कलाकार असतात, जे छोटे मोठे कलाकार असतात, त्यांना का त्यांनी नवीन संधी देत नाहीत बरं? आपण त्यांना संधी देऊन बघूया, निदान त्यांचं सुद्धा काम आपल्याला आवडेल, ती सुद्धा लोक पुढे येतील, त्यांना सुद्धा जरासं वाव मिळेल, त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असं का लोक ती बघत नाहीत बरं मैत्रिणींनो? हे बरोबर आहे का नाही? तुम्ही सांगा बरं, असं व्हायला पाहिजे का मैत्रिणींनो? प्रत्येक क्षेत्रात तेच तेच कलाकार येणे, त्यांचं नाव झालेलंच असते, जे तेच तेच कलाकार असतात का नाही, त्यांना प्रसिद्धी मिळालेली असते, त्यांचं नाव झालेलं असते, आपल्याला माहीत असतात ह्यो कलाकार चांगलाच आहे, पण जरा नवीन चेहरा आला की आपल्याला पण जरा बघायला बरं वाटते होय की नाही? आणि त्यांना पण जरा पोटापाण्याचा प्रश्न मिटतोय हो। तुम्हाला काय वाटते नाही? मला ह्याच्याबद्दल मी जर काय चुकीचं बोललो असेल का नाही मैत्रिणींनो, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आणि असं मला खडसं असू दे, तू असं का बोलायलास म्हणून, तुझं हे चुकलंय, तू असं बोलू नकोस, असं पण मला सांगा मैत्रिणींनो, मी व्हिडिओ डिलीट करून टाकेन, हे की नाही? मी बोलतोय हे बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो? चला तर मग बाय, नमस्ते, जय शिवराय, तुम्ही याचा विचार करा, बाय बाय।